वणी शहर में युवा वर्ग तेज गति से वाहन चलाकर दुर्घटना को आमंत्रण दे रहा है। ऐसे में वाहन चलाने वालों पर कार्रवाई करने की मांग प्रहार जनशक्ति पक्ष की ओर से की गई है और इस संबंध में यातायात पुलिस विभाग को निवेदन भी सौंपा गया है। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। वनी शहर में नाबालिग लड़कों के साथ युवा वर्ग की ओर से दोपहिया से तेजी से और बिंदास तरीके से स्टंटबाजी और धूम मचाने के मामले सामने आते हैं, जिससे हादसों की संभावना बढ़ती है। इसी पार्श्वभूमि पर प्रहार जनशक्ति पक्ष के वनी शहराध्यक्ष अहमद सैयद इनके नेतृत्व में यातायात विभाग की ओर से निवेदन दिया गया। तो आइए सुनते इस संदर्भ में यातायात शाखा के पुलिस निरीक्षक विजय महाले ने क्या कहा। वाहतूक शाखा येथे प्रहार जनशक्ती पक्षामार्फत जे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याचा विषय आहे की वणी शहरामध्ये जे ओव्हर स्पीड गाड्या चालवतात जी मुलं आहेत त्या अनुषंगाने तर या अनुषंगाने आमची जी कारवाई आहे ती नियमितपणे चालूच आहे। कालसुद्धा 2 बाईक आम्ही चालान केलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण जे चालान आहे ते करणारच आहे आणि याच्यामध्ये लोकांमध्ये जागरूकतासुद्धा आपण करणार आहोत। तर माझं या अनुषंगाने सर्व जो पालक वर्ग आहे त्या पालक वर्गाला सांगणे आहे की आपलं जे आहे जे मूल आहे ते गाडी चालवताना त्याचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे का, त्याच्याकडे लायसन्स आहे का, या गोष्टीची पूर्तता करावी। जर लायसन्स असेल आणि त्याला गाडी व्यवस्थित चालवत असेल तरच त्याच्याकडे आपलं वाहन जे आहे ते द्यावं आणि आपल्या गाडीची जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्तता करावी। सोबतच त्याला सांगावं की गाडी चालवताना कमी स्पीडमध्ये चालवावी। जर सर्व कागदपत्रांची जी पूर्तता आहे ती असेल तरच आमच्याकडून चालान होणार नाही। परंतु ओव्हर स्पीडमध्ये जर गाडी चालवली आणि ती पण शाळेच्या अनुषंगाने शाळेत जाताना कोणत्या इतर विद्यार्थ्यांना जर त्रास होत असेल तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमार्फत वाहतूक शाखेमार्फत जी आहे ती कारवाई निश्चित केली। प्रहार जनशक्ति पक्ष ने इस गंभीर समस्या की ओर प्रशासन ने ध्यान देकर तत्काल कार्रवाई करे ऐसी मांग की है। अन्यथा प्रहार पक्ष की ओर से प्रहार स्टाइल आंदोलन किया जाएगा ऐसा इशारा भी दिया गया। इसमें प्रहार जनशक्ति पक्ष के जिला प्रमुख मोबिन शेख, तालुका अध्यक्ष अनिकेत चामाटे, उप तालुका अध्यक्ष जनार्दन टेकाम, प्रहार शेतकरी संघटना के तालुका अध्यक्ष रघुवीर कारेकर, शहर प्रमुख वाहतूक आघाडी सचिन राखुंडे, साथ ही आमीन शेख आदि कार्यकर्ता उपस्थित थे। पक्षातर्फे निवेदन देण्यात आले तरी इथे उपस्थित आमचे शहर अध्यक्ष सय्यद अहमद याच्या नावाने हे निवेदन देण्यात आलं आणि अनिकेत चामाटे तालुका अध्यक्ष वनी हे सुद्धा इथं उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने आमचे कार्यकर्ता व पदाधिकारी इथे उपस्थित होते। आज तुम्ही बघू शकता वणी शहरामध्ये शाळा व महाविद्यालय समोर एवढ्या ओव्हर स्पीडिंगमध्ये गाडी चालतात तरी पण याच्याकडे दुर्लक्ष करतात पालक आणि पोलीस प्रशासनही याच्याकडे दुर्लक्ष करतात, तरी याच्याकडे कारवाई होत आहे। पण ज्या प्रमाणात लहान मुलं गाडी चालवत आहे त्याचे पालक त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि ट्रिपल सीट डबल सीट लायसन न असल्यानंही गाड्या चालवत आहे, तरी याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे आणि कारवाई पण होत आहे। तरी याचा काहीतरी तोडगा काढावा यासाठी आमच्या जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन निवेदन देण्यात आले। पार्टीतर्फे निवेदन देण्यात आला पोलीस स्टेशन साहेबाला। तर आमचे पदाधिकारी उपस्थित होते, मोबिन शेख उप जिल्हा प्रमुख, तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष अनिकेत चामाटे आणि पूर्ण पदाधिकारी उपस्थित होते। तर आम्ही निवेदन दिलं। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।